एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून पुढे आली आहे। एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या हाती लागली आणि या एजंटनं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केला आणि एमपीएससीची प्रश्नपत्रिका हवी असेल तर थेट 40 लाख रुपयांची मागणी केली आहे। परीक्षेच्या आदल्या रात्री पेपर उपलब्ध करून देण्याचा आमिष परीक्षार्थींना दाखवण्यात आलेला आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही। एमपीएससी कडून महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे आणि याच परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचा आमिष परीक्षार्थींना दाखवण्यात येत आहे आणि त्यामुळे एमपीएससीची प्रश्नपत्रिका खरंच विकण्याचा प्रकार सुरू आहे का असा सवालही या निमित्तानं उपस्थित झाला आहे। तर नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे ऐकूयात। किशोर बाळासाहेब जाधव बोलताय? हा बोलतोय। तुम्ही फॉर्म भरला होता एमपीएससी चा? हो, कोण बोलतोय पण? तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता ना? हो। नाही का? मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे का असं कशाचा? पेपरचं वगैरे? हा, बॅकअप तर प्रत्येकाला लागतो पास होण्यापर्यंत। हो, मग तेच मग का बरं की आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्नपत्रिका वगैरे तर ते आधीच देतोय। कधी देत आहे? असं आधी 1 दिवस अगोदर। अच्छा अच्छा। हा, पण त्याची फीस वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का हा हा। 35 ते 40 लाख आहे असे। अच्छा। 1 दिवस अगोदरच पेपर भेटून जाईल। हा हा। हा, असं आहे। मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा। सर्रास पद्धतीनं हा जो एजंट आहे तो या परीक्षार्थींना 35 ते 40 लाख रुपयांची मागणी करतोय। थेट जाऊया, यावेळेस आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत थेट पुण्याहून जोडले गेलेले आहेत। सागर, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार, काय या संदर्भातली अधिकची माहिती? पोलिसांनी कारवाई करणं देखील तितकंच गरजेचं आहे। काय आतापर्यंत घडलंय? नक्कीच अत्यंत ही धक्कादायक बातमी आहे। 2 तारखेला गट ब चा पेपर आहे आणि त्यापूर्वी प्रश्नपत्रिका लीक झालेली करण्याचा प्रयत्न जो आहे तो काही एजंटकडून केला जात होता। 40 लाख रुपये रेट याचा फुटलेला होता आणि सांगितलं की तुम्ही यामध्ये जर पास झाला तर 6 महिन्यानंतर दुसरी परीक्षा असेल त्यामध्ये तुम्ही पास व्हाल। या पहिल्या परीक्षेत पास झाल्यानंतर तुमचे जे कागद आहेत, जे महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते आमच्याकडे जमा करा, पैसे द्या आणि पुढच्या पेपरच्या वेळेस तुम्ही पैसे दिल्यानंतर पुढची प्रश्नपत्रिका म्हणजे मेनची प्रश्नपत्रिका जी आहे ती तुम्हाला भेटेल असं सांगितलं जातं। हा एक जणाला कॉल आलेला नाही, 3 ते 4 विद्यार्थ्यांना कॉल आलेला आहे आणि सोशल मीडियावरती हा कॉल जो आहे तो व्हायरल झालेला आहे। एमपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पुण्यामध्ये येऊन हे विद्यार्थी शिकतात, लाखो रुपये खर्च करतात, परीक्षा ज्या आहेत त्या 6-6 महिन्याने होतात, 4-4, 5-5 वर्ष विद्यार्थ्यांना अभ्यास करून घासावे लागतात। मात्र काही एजंट तयार होतात आणि 40 लाख 50 लाख रुपये एमपीएससीच्या पेपरचे मागतात। त्यामुळं जे अधिकारी जे आहेत ते कशा पद्धतीचे तयार होऊ शकतात हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि त्याचंच उदाहरण आपल्याला आता या ऑडिओ क्लिपमधून पाहायला मिळत आहे। साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही आहे, मात्र एमपीएससीचे अनेक ग्रुप आहेत त्यावरती हे ऑडिओ क्लिप ज्या आहेत त्या व्हायरल झालेल्या आहेत आणि या पद्धतीने एमपीएससीने कारवाई करणं गरजेचं आहे। जी कन्सल्टंट कंपनी आहे त्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। हा ऑडिओ कॉल कुणाचा आहे, कोणी कुणाला कॉल केले, यामध्ये मोठा व्यक्ती कोण आहे, एमपीएससी आयोगामधले कोणी अधिकारी यामध्ये आहेत का, याचाही तपास होणं आवश्यक आहे। मात्र या सर्व धागेदोऱ्यापर्यंत जाण्यासाठी खरंच पोलीस पुढे येतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे या संदर्भात तक्रार करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनला या संदर्भात ते तक्रार दाखल करणार आहेत। नागपूरचे विद्यार्थी आहेत। अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार जो आहे तो आता समोर येतोय। त्यामुळे यापूर्वी एमपीएससी मध्ये असे किती अधिकारी पैसे देऊन आलेले असतील आणि खरंच जर पैसे देऊन अधिकारी बसलेले असतील तर सर्वसामान्यांचे काम होतील का, होताना पाहायला मिळत नाही। असे अगदी सागर, थोडं थांबवतोय तुम्हाला। यावेळेस आपल्यासोबत आपण बघतोय की जे एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना हे फोन कॉल्स आलेले आहेत त्यामुळे धक्कादायक अशी सगळी परिस्थिती, घबराट पसरलेली आहे। एक विद्यार्थी देखील आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। एक परीक्षार्थी जो आहे तो एमपीएससीची परीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून देतोय, ते यावेळेस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मला सांगा की तुम्हाला हा फोन आला होता का आणि या सगळ्या फोन कॉलवर
किती जणांना हा फोन कॉल आला किंवा यानंतर काही घडलेलं आहे का? हा फोन कॉल आल्यानंतर आणखीन काही पुढे काय झालंय का? नाही सर, मला 2 वेळेस कॉल आला. हां त्यानंतर मी त्या आयोगाला कळवलंय त्याबद्दल. हां. आता आयोग त्या हिशोबाने चौकशी करेल त्यांना. तुम्ही आयोगाकडे तक्रार केलेली आहे का? पोलिसात तक्रार केली आहे का? आयोगात सर. आणि असा हा जो तुम्हाला कॉल आला, असा किती जणांना कॉल आलाय? काही तुमच्या मित्रांना किंवा परीक्षार्थी आणखीन आहेत त्यांना काही कॉल आलाय? ते नाही सांगता येणार, कारण की आमचा कॉन्टॅक्ट कोणाशी नसतो परीक्षेच्या कालावधीत. या फोन कॉल मधून जी मागणी झाली त्यानंतर त्यांचा नंबर आणि हा कॉल नेमका व्हॉट्सअप कॉल होता की नॉर्मल कॉल होता, आणि त्यांचा नंबर वगैरे आपण आयोगाला दिलाय का? नंबर वगैरे आयोगाला दिलेला आहे सर. हां. आणि व्हॉट्सअप कॉलवरती अजून काही बोलणं झालेलं नाही त्याचं. अगदी. आणि यानंतर ज्या व्यक्तीनं आपल्याला कॉल केला होता, त्यांना स्वतःला एजंट बनवलेला आहे, त्या व्यक्तीनं पुन्हा संपर्क केला आपल्याशी? हो सर, केलेला आहे. 2दा फोन झाला त्यांचा. आणि दोन्ही वेळेस पैशांची मागणी केली आहे? पैशाची मागणी अशी की पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आम्ही तुम्हाला शनिवारी पेपर देऊ असं. हां. त्याच्यातून तुमचे प्रश्न 80-90 प्रश्न पाठ करून घेऊ. हां. तेच प्रश्न पेपरला येतील. हां. आणि पास झाल्यानंतर तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट द्यायचे. हां. नंतर ते पैसे आम्हाला 30% रक्कम आधी हां. मेन्स एक्झामच्या टाइमला, हां. आणि पास झाल्यानंतर बाकीची अमाऊंट. अगदी. धन्यवाद. आपण ही सगळी माहिती आज साम टीव्हीच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आणलीत त्याबद्दल. ओके. तर आणखीन एक विद्यार्थी यावेळेस आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात. त्यांना नेमका फोन कॉलमध्ये काय म्हटलं गेलं होतं, आपल्याला काय नेमकं म्हटलं होतं या फोन कॉलमध्ये, काय मागणी करण्यात आली आहे? तर मला साधारणतः 12 वाजता कॉल आलेला होता. रॉयल जॉब कन्सल्टन्सी मधून कॉल आलेला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही 2 फेब्रुवारी रोजी होणारे क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्याच्यातले 80 ते 90% आन्सर क्वेश्चन पेपर मध्ये याचे आहेत असं. हां. या कॉल जो आला होता त्याने किती वेळा आपल्याला कॉल केले? सर 2 वेळा. अगदी. आणि या संदर्भात आपण पण तक्रार केलेली आहे लोकसेवा महाराष्ट्र? केली सर, आजच 2 तासापूर्वीच केली. अगदी. काय आयोगानं नेमकं काय म्हटलं या तक्रारीनंतर? सध्या रिप्लाय आलेला नाही सर, रिप्लाय येईल आता थोड्या वेळात. अगदी. हे असे जे कॉल आहेत ते तुमच्या मित्रांना किंवा आणखीन कोणाला आल्याचं तुम्हाला माहिती आहे? नाही सर, आता सध्या आम्ही अभ्यासाच याच्यात विचारून बघावं लागेल आता कोणाकडे आले. आम्ही 4-5 जण समोर आले, बाकीचे कोणी आता बघावं लागेल. अगदी. तुमचा नंबर नेमका तिथं कसा गेला असावा या संदर्भात काही अंदाज, की आपण आपला विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की सर आम्हाला तुमचा नंबर प्रोव्हाइड केलेले आहेत, आम्ही फक्त त्यांच्यासोबत कॉल करायला लागलो. नंबर कुठून गेला ते वगैरे काही सांगितलं नाही त्यांनी. तुम्हाला काय शंका आहे नेमका नंबर तुमचा कुठून गेला असावा? कारण तुम्ही परीक्षार्थी आहात, हे त्या स्कॅमर्सना किंवा त्या लोकांना कसं कळलं असावं? काय अंदाज, काय शंका? साईट दुसऱ्या या सोशल साईटवरूनच घेतलेला असावं सर. अगदी. धन्यवाद. आपण ही प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली आणि ही माहिती खरं तर महाराष्ट्रापर्यंत आपण दिलीत. इतकं धाडस दाखवलं आणि या मोहाला बळी न पडता खरं तर तुम्ही सगळ्या जे परीक्षार्थी आहेत त्या परीक्षार्थींपर्यंत ही बातमी आणि ही माहिती पोहोचवली. त्याबद्दल आपण बघतोय की 40 लाखात MPSCची प्रश्नपत्रिका विकणारे भामटे हे परीक्षार्थ्यांना कॉल करतायत आणि त्यांच्याकडे 30 ते 40 लाखांची मागणी करतायत. या लोकांवर खरं तर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण गेल्या 4-4, 5-5 वर्षांपासून आपलं घरदार सोडून हे सगळे परीक्षार्थी जे आहेत ते MPSCची परीक्षा पास करण्यासाठी जीवपाड मेहनत करतायत, प्रयत्न करतायत. आणि त्यांच्या प्रयत्नांवर अशा पद्धतीनं कोणी पाणी फिरत असेल तर मात्र त्यांच्यावर कडक कारवाई होणं नितांत गरजेचं आहे.